बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतरही आकाश मोरेंना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता चांगलीच जुंपली आहे। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या चांगलंच जिवारी लागलं। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की काँग्रेसचा महाराष्ट्रातील ही डाऊनफॉलची सुरुवात आहे। पार्थ पवार यांच्या या टीकेला काँग्रेसने ट्विट करून प्रत्युत्तरही दिलं। त्यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की खरं तर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोनही केला। अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत। त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयानं लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं पटोले म्हणाले।